नमस्कार विद्यार्थी मित्र हो. BA तृतीय वर्षाच्या इतिहास विषयाच्या पेपर क्रमांक 11 साठी हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया 1857 to 1947 AD. AD म्हणजे ॲनो डोमिनी, इसवी सनाचा काळ. आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 पर्यंत. हा आपला 11वा पेपर आहे, DSE हिस्ट्री सेकंड. आणि या पेपरसाठी आपल्याला 4 घटकांचा अभ्यास करावयाचा आहे. याच्यातलं जो पहिला घटक आहे, जे पहिलं प्रकरण आहे, ते आहे गांधीयन मास मूव्हमेंट. गांधी युग किंवा गांधींच्या काळातील जन चळवळी. याच्यातला पहिला उपघटक आहे राईज ऑफ महात्मा गांधी इन इंडियन पॉलिटिक्स. महात्मा गांधींचा भारतीय राजकारणामध्ये उदय. दुसरा उपघटक आहेत मूव्हमेंट्स. त्यांच्या अंतर्गत गांधी काळामध्ये किंवा गांधींच्या युगामध्ये ज्या चळवळी झाल्या, त्या चळवळींचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. पहिली चळवळ आहे सत्याग्रह मूव्हमेंट, म्हणजे सत्याग्रहाची चळवळ. दुसरी आहे नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट, असहकार चळवळ. तिसरी आहे सिव्हिल डिसऑबिडन्स मूव्हमेंट, सविनय कायदेभंग चळवळ. आणि चौथी आहे क्विट किंवा क्वाईट इंडिया मूव्हमेंट, भारत छोडो चळवळ किंवा चले जाव चळवळ. तिसरा उपघटक आहे प्लॅन ऑफ लॉर्ड माउंटबॅटन अँड इंडिपेंडन्स ऑफ इंडिया, माउंटबॅटन योजना आणि भारताला मिळालेलं स्वातंत्र्य किंवा भारतीय स्वातंत्र्य. दुसरा उपघटक आहे रिव्होल्युशनरी मूव्हमेंट्स, क्रांतिकारी चळवळी. याच्यातला पहिला उपघटक आहे कॉजेस ऑफ द रिव्होल्युशनरी मूव्हमेंट, क्रांतिकारी चळवळीची कारणे. दुसरा उपघटक आहे रिव्होल्युशनरी मूव्हमेंट्स इन बेंगाल, पंजाब, महाराष्ट्र अँड मद्रास, बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि मद्रासमधील क्रांतिकारी चळवळी. तिसरा उपघटक आहे नेताजी सुभाषचंद्र बोस अँड हिज आझाद हिंद सेना, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना याविषयीची माहिती. याच्यानंतर आहे तिसरा घटक, प्रकरण तिसरे, कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट, भारतीय राज्यघटनेचा विकास किंवा कायद्यांचा विकास. याच्यातला पहिला उपघटक आहे 1858चा कायदा, ॲक्ट ऑफ 1858. दुसरा उपघटक आहे मोर्ले मिंटो रिफॉर्म ॲक्ट ऑफ 1909, 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा.
तिसरा आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919. चौथा आहे 1935चा कायदा. आणि पाचवा आहे फॉर्मेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेची स्थापना किंवा राज्यघटनेची पार्श्वभूमी सुरुवात. चौथा उपघटक आहे प्रकरण 4 एज्युकेशन अँड प्रेस, शिक्षण आणि वृत्तपत्रे. याच्यातला पहिला उपघटक आहे हंटर कमिशन 1882ला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर माहिती घेण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हंटर कमिशन नेमण्यात आलं होतं. त्या हंटर कमिशनची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहे 1904चा युनिव्हर्सिटी ॲक्ट, विद्यापीठ कायदा 1904चा. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड कर्झनच्या काळातला हा विद्यापीठीय कायदा आहे. त्याच्यानंतर आहे व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट ऑफ 1878, देशी भाषांवर निर्बंध घालणारा 1878चा हा कायदा लॉर्ड लिटनच्या काळातला. आणि शेवटचा उपघटक आहे रिपन्स पॉलिसी टुवर्ड्स प्रेस, वृत्तपत्रांच्या संदर्भामध्ये लॉर्ड रिपनचं धोरण कसं होतं याची माहिती जाणून घ्यायची आहे. आपल्या या येणाऱ्या सेमिस्टर 6साठी पेपर जो 11वा आहे इतिहासाचा, त्याच्यासाठी हे 4 घटक आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. या पेपरच्या MCQ नोट्ससुद्धा तुम्हाला मी PDF फाईलमध्ये पाठवलेल्या आहेत. तरीसुद्धा आपण याच्याविषयी थोडीशी सखोल माहिती घेणार आहोत. आपल्या पेपर क्रमांक 11 आधुनिक भारताचा इतिहास 1858 ते 1947 या पेपरसाठी दिलेला जो पहिला घटक आहे तो आहे गांधी पर्व आणि राष्ट्रीय चळवळ किंवा गांधीच्या काळामध्ये ज्या ज्या काही जनचळवळी झाल्या त्या चळवळींचा अभ्यास. 1920च्या नंतर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं आणि त्या नव्या पर्वाचं नेतृत्व महात्मा गांधीजी यांच्याकडे आलं. या नव्या पर्वाचं नेतृत्व गांधीकडे आल्यानंतर भारताच्या राजकारणात गांधींचा उदय कसा झाला, त्याला तत्कालीन कोणती परिस्थिती कारणीभूत होती यांचा आपण सुरुवातीला विचार करू. 1914 ते 1918च्या कालखंडामध्ये
जे पहिलं महायुद्ध घडलं आणि त्याच्यामध्ये इंग्लंडला मिळालेला जो विजय होता, म्हणून भारतीय नेत्यांनी ब्रिटिशांना सहकार्य केलं. कारण ब्रिटिश सरकार आपणास स्वराज्याचे हक्क देतील. शेवटी भारतातील व भारताच्या बाहेरील घटनांच्या दबावाखाली विलायत सरकारला आपले हिंदुस्थानविषयक आणि राज्यकारभाराविषयक धोरण स्पष्ट करावं लागलेलं होतं व भारताला टप्प्याटप्प्यानं स्वराज्य होण्याची घोषणा 20 ऑगस्ट 1917ला भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू यांनी केलेली होती. आणि या स्वराज्याच्या सुधारणेचा पहिला हप्ता म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा होय. या कायद्यानं हिंदी नेत्यांचं समाधान होऊ शकलं नाही. या सुधारणा हिंदी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नसल्या कारणानं त्या स्वीकारू नयेत म्हणून C.R. दास, बिपिनचंद्र पाल इत्यादी नेत्यांनी आग्रह धरला असता हिंदी राजकारणात एक शक्ती म्हणून उदयास आलेल्या एक नेत्याने म्हणजे महात्मा गांधींनी त्या राबवाव्यात असं प्रतिपादन केलं. परंतु सरकारशी सहकार्य करायला निघालेल्या महात्मा गांधींचं मत काही महिन्यात पलटलं व सरकारचे ते कट्टर विरोधक बनले. सरकारच्या विरोधात महात्मा गांधींनी 1920ला असहकार चळवळ हाती घेतली आणि हिंदी राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात झाली. या नव्या युगाचा वृत्तांत पाहण्यापूर्वी आपण महात्मा गांधींचा पूर्ववृत्तांत व त्यांची नेतृत्व, त्यांचे विचार पाहू. महात्मा गांधींची दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी, वयाच्या 19व्या वर्षी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी महात्मा गांधी इंग्लंडला गेले आणि बॅरिस्टर ही उच्च पदवी प्राप्त करून 1891मध्ये भारतात परत आले. इथं आल्यानंतर त्यांनी राजकोट येथे वकिली सुरू केली, गुजरात, राजकोट. पुढे त्यांनी आपल्या वकिलीचा व्यवसाय मुंबई येथे सुरू केला आणि आपल्या या वकिलीच्या व्यवसायाच्या संदर्भात 1893मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एक वसाहत नाताळ, वसाहतीचं नाव आहे नाताळ, येथे महात्मा गांधी गेले आणि येथूनच त्यांच्या जीवनात याच ठिकाणी महान परिवर्तन घडून आलं आणि त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. दक्षिण आफ्रिकेतील अनेक वसाहतीमध्ये अनेक हिंदी लोक व्यापारी व मजूर म्हणून स्थायिक झालेले होते आणि तेथे इंग्रजी राजवटीखाली त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत होती. खुद्द महात्मा गांधींना नाताळ वसाहतीत अनुभव आलेला होता. डर्बनहून प्रिटोरियाला रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात प्रवास करताना त्यांना डब्यातून बाहेर काढण्यात आलं आणि त्याचवेळी त्यांनी सरकारविरोधात प्रतिकार करण्याचं ठरवलं. नाताळ येथील सरकारनं हिंदी लोकांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेला होता व जिजिया करासारखा कर त्यांच्याकडून वसूल केला जात होता. जिजिया कर मोगलांच्या कालखंडामध्ये भारतात हा हिंदूकडून एक धार्मिक कर म्हणून घेतला जात होता. तसा कर या नाताळच्या वसाहतीतील लोकांनासुद्धा ब्रिटिश यांच्याकडून घेत होते आणि या विरोधामध्ये त्यांनी प्रथम लोकांमध्ये जागृती केली व सरकारविरोधात अहिंसात्मक लढा उभारला. अशाच प्रकारचा लढा त्यांनी ब्रिटिशांची दुसरी वसाहत ट्रान्सवाल येथेही चालवलेला होता.
कारण ट्रान्सवाल या ठिकाणी एशियाटिक रजिस्ट्रेशन कायदा 1906 अंमलात आलेला होता आणि या कायद्यानं प्रत्येक भारतीय स्त्री पुरुष व 18 वर्षीच्या वरची मुलं 8 वर्षाच्या वरची मुलं यांना आपल्या नावाची नोंदणी व हाताच्या बोटाचे ठसे सरकारकडे दिले पाहिजे अशा अन्यायी कायद्याचा प्रतिकार करण्यासाठी महात्मा गांधींनी प्रथमच सत्याग्रहाचं अस्त्र वापरात आणलं. 1906 ते 1914 या काळात झालेल्या तडजोडीच्या मध्ये या गोऱ्या लोकांना नमावं लागलेलं होतं. महात्मा गांधीच्या सत्याग्रह अस्त्राचा हा पहिला मोठा विजय होता. दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल येथील एशियाटिक रजिस्ट्रेशन जो कायदा होता याच्या विरोधामध्ये पहिला मोठा विजय गांधींनी मिळवलेला होता. आणि या विजयामुळे महात्मा गांधींचा प्रबळ लष्करी सत्ताधीशांनी आपला अहिंसात्मक सत्याग्रहाने नमवू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. आपण आज याच ठिकाणी थांबतो. याच्यानंतर महात्मा गांधींचं जे भारतामध्ये आगमन झालं दक्षिण आफ्रिकेवरून आणि त्याच्यानंतर जी स्वातंत्र्याची जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये महात्मा गांधींचं योगदान याचा अभ्यास आपण उद्याच्या तासिकेमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.